लवकरच सुटलो. मला जाऊन येतो ऑफिसला. चहा म्हणजे 2-3 महत्वाच्या मीटिंग आहेत आणि एक कॉन्फरन्स कॉल करावा लागणार आहे बहुतेक. सो उशीर होईल बहुतेक मला यायला आज. कारण तू वाट बघू नको. तू मी फोन करतो तुला. मी ट्राय करतो. पण शुभ्रा, मुन्ना कुठे? घरात नाहीये ती. मुन्ना ना, ती बाळ काकांच्या घरी गेली. तुम्ही तिला तिथे एकटीला का जाऊ दिलात? आईला पण कळायला नको. तिथे जाऊन परत तिने काही गोंधळ घातला तर? अहो तसं नाही, मी तिला म्हणाले होते मी तिच्या सोबत येते म्हणून, पण ती नको म्हणाली. आईना वचन देऊन गेली आहे ना, तिकडे जाऊन काही वाकडं तिकडे बोलणार नाही म्हणून. तिचे काही वागली आहे त्यानंतर आणखी काही करायचं राहिलंय? पण जरा तिची बाजू आपण समजून किंवा. तू प्लीज तिची बाजू घेऊ नकोस. मूर्ख मुलगी आहे ती. लहान लहान म्हणून आपण तिचे लाड करतो ना, तर तिला वाटतं की ते वागते तेच बरोबर आहे. शुभ्रा, काय? काल तू सुलेखाच्या खोलीत आली होतीस तेव्हा आय मीन मी म्हणजे ती तू जे काही पाहिलंस ते ऍक्च्युली. आदिनाथ, तुम्ही स्पष्टीकरण का देताय? तुम्हाला जे वाटतंय तसं मला अजिबात वाटलेलं नाही. नाही, तरी सुद्धा मला असं वाटलं की तुला ऑड वाटलं असेल ना, म्हणून मी. एवढा छोटा विचार नाही करत मी. गाववाली असली तरी.
काय चंदोबा, काल त्या पालघरच्या साईटवर जाणार होता तुम्ही, गेला नाहीत? साहेब मी तुम्हाला फोन करणारच होतो. काल घरामध्ये एक ट्रॅजेडी झाली साहेब. त्यामुळे काय झालं? साहेब माझा सख्खा चुलत भाऊ एका ऍक्सिडेंट मध्ये. बर, म्हणूनच जाता आलं नाही साहेब. नाही, ठीक आहे. काय वय काय होतं लेकराचं? 19-20 वर्षाचा असेल साहेब. देव पण ना नको त्यांना सगळे केस पांढरे होईपर्यंत जगवत ठेवतो आणि कुणाकुणाला अगदी मिसरूड फुटायच्या आतच. कसा झाला ऍक्सिडेंट? हिट अँड रन केस झाली साहेब. काय सापडला का जो कोण होता तो? हो. हे बघ चंदू, माझी काहीही गरज लागली, काहीही, तर लगेच मला फोन कर. तू आधी घरच्यांना सांभाळ, त्यांना धीर दे. तरुण पोराचं जाणं खूप वाईट असतं बाबा. मी उद्या जाऊन येईन साहेब पालघरला. वेळ लागलाय का तुला? हा, ते पालघर बिरघर उद्याच सोड, नंतर कधी जा. आधी तू घरच्यांना सांभाळ, त्यांना गरज आहे बाबा तुझी. परत सांगतो, काही गरज लागली तर फोन कर. काळ वेळ बघायचा नाही. काय? हो साहेब. तुझ्या घरी येऊन गेलो असतो, पण तुझ्या बापाला आवडणार नाही. बर, काळजी घे रे बाबा, काळजी घे. खूप वाईट दिवस आहेत. हो. बर. काका, काकू, माझ्या वागण्याचा तुम्हाला प्रचंड संताप आलाय, मी समजू शकते. काका, माझी एकच रिक्वेस्ट आहे, मला जे काही सांगायचंय ते एकदा नीट ऐकून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निखिल रायगडला नाही, पुण्याला गेला होता. कारण आम्हाला दोघांनाही ठाम खात्री होती की ममा अगदी नॉर्मल आहेत. त्यांच्या डोक्यावर अजिबात परिणाम झाला नाहीये. इनफॅक्ट त्या सुलेखाबद्दल जे काही सांगत होत्या त्यात तथ्य आहे असं आम्हाला वाटलं. म्हणून सुलेखाचा भूतकाळ खणून काढण्यासाठी आम्ही पुण्याला जायचं ठरवलं. निखिल तिथे फक्त ममांनाच नाही, सुलेखाच्या अनेक जुन्या मैत्रिणींना भेटला. तिच्या मनीषा नावाच्या मैत्रिणीच्या आईलाही भेटला. काकू, तुला मनीषाबद्दल ठाऊक असेलच ना? ऐकून आहोत आम्ही दोघे. निखिलने पोलिसात जाऊनही काही गोष्टींची माहिती मिळवली होती. मधल्या काळात आम्ही सतत फोनवर बोलत होतो. तो प्रत्येक वेळी मला हे म्हणायचा की त्याला सुलेखाबद्दल काहीतरी धक्कादायक माहिती कळली.
पण ते काय ते तो भेटल्यावरच सांगेल. एकदा त्याने मला फोन केला तेव्हा तो फोनवर रडत होता. मला वाटतं त्याच वेळी त्याला शर्मिला काकूबद्दल कळलं असावं. प्रिया बास, आम्हाला आता काहीही ऐकायचं नाहीये. काका, अरे मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय ते, पण माझ्यावर विश्वास ठेवा. माझा शब्द खरा आहे. प्रिया, आम्ही विश्वास नाही ठेवू शकत तुझ्यावर. अगं पण माझं पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय का तुम्ही ठरवताय? कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी सुलेखाला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना पाहिले. एकीकडे माझ्या मुलाची डेड बॉडी आणि दुसरीकडे माझी सख्खी बहीण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. प्रिया, मी जर का वेळेत तिथे पोहोचले नसते ना तर या घरातून एक नाही 2 प्रेतयात्रा निघाल्या असत्या. आणि त्याची जबाबदारी कुणावर आली असती? आजोबा, तुम्हीच सांगा मी काय करू. जे खरंय ते मला आरशासारखं स्वच्छ दिसतंय. मी कप्प कशी राहू? मला माहितीये तिनंच देखील. बाहुली, मला वाटतं हे सगळं तुझं कालही बोलून झालंय. आजोबा, तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास नाहीये ना? हो ना? पुण्याला जायच्या आधी निखिल वसईला आला होता तुमच्याकडे. मला म्हणाला होता की तुमची काही इंटरेस्टिंग गोष्टींवर चर्चा झाली. हो, झाली होती. निखिल जाता जाता मला असं म्हणाला होता की त्याला वर्तमान काळात पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भूतकाळात डोकवावं लागणार आहे. याचा संदर्भ सुलेखाच्या भूतकाळाशी असू शकतो, हेही मी मान्य करतो. मग यावरून सिद्ध होत नाही का आजोबा की तिनंच? बाहुली, 1, 2, 3 आणि नंतर एकदम 100 असं होत नसतं. मधल्या जागा भरून काढाव्या लागतात. तू जे आरोप केलेस त्याचं गांभीर्य लक्षात घे. तू सुलेखावर अनेक बळी घेतल्याचे आरोप केले आहेस. अगदी शर्मिलाचाही. तिची आणि सुलेखाची ओळख असण्याचा काही संबंधच येत नाही. तुझ्या आकांड तांडव करण्यानी तुझ्यावर लोकांनी विश्वास ठेवायचा का? अगं, पुरावा काय आहे तुझ्याकडे?
सगळं कळलं होतं. पण आता निखिल नाहीये ना बाहुली. तू सत्य बोलली असशीलही, पण तुझी वेळ चुकली. तू काल जे काही बोललीस ते सहन करण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हतं आणि अजूनही नाहीये. निखिलला जाऊन अजून 24 तासही उलटले नाहीत ग बाहुली. काल माझं चुकलं असेल आजोबा कदाचित, मी मान्य करते. पण तिला बघून अशी तिडीक केली ना डोक्यात, मी तुम्हाला सांगू नाही शकणार आजोबा. हे बघ बाळ, तुला सत्य आरशासारखं स्वच्छ दिसत असेल तरी तुला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. त्याशिवाय तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. अगदी मीही नाही. मग मी काय करू आजोबा, तुम्हीच सांगा. मी एकटी पडलीये, अगदी आपल्या माणसांमध्ये एकटी पडलीये. बाहुली, भावनेच्या आहारी न जाता बुद्धीचा वापर कर. तुर्तास मी एवढंच सांगेन, तू एकटी नाही आहेस बाळा. तुझा हा आजोबा आहे ना, तुझा हा आजोबा आहे बाहुली.